मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पुसद शहरासह ग्रामीण भागाला बसला। त्यासोबतच पुसदचं राजकीय महत्त्व असलेल्या नाईक बंगल्याला देखील बसल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की हा पुसद येथील इंद्रनील नाईक माजी मंत्री मनोहर नाईक यांचा बंगला आहे आणि या बंगल्यात सुद्धा या पावसाचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे। हा प्रमुख या बंगल्यातील मुख्य हॉल आहे। या हॉलमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः कोंगड्या इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते साचलेलं आहे। आपण पाहू शकतो की पूर्णतः आतमध्ये जे आहे ते पाणी संपूर्ण हॉलमध्ये या ठिकाणी शिरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून पुसदसह जिल्ह्यातील इतर भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि या पावसाचा फटका पुसदला देखील बसलेला आहे। आपल्यासोबत इंद्रनील साहेब, तुमच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे, तुम्हाला पावसाचा फटका बसलेला आहे। बरोबर बरोबर। आमचं घर म्हणजे सहसा असं कधी होत नाही, पण आजचा पाऊस हा ढगफुटीचं वातावरण असं दृश्य आहे आणि मला नुकतंच कळालेलं आहे एक आमच्या पुसदच्या लगतच एक वडसत म्हणून गाव आहे, तिथे नाला फुटून त्या गावात पूर्ण पाणी शिरलेलं आहे। म्हणून मी इथून आता तिथेच जाणार आहे आणि इथे आहे भरपूर लोक बघणारे, पण जे माझे कास्तकार बांधव आणि गरीब बांधव आहे त्यांच्यासाठी मला बाहेर जावं लागेल, म्हणून मी आता तिथे जाणार आहे आणि बघणार आहे। पण एकंदरीत असं वातावरण आहे की भरपूर नुकसान आहे असं आपण सांगू शकतो। या संपूर्ण मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। अनेक ग्रामीण भागात देखील पाणी या ठिकाणी शिरलं आहे। आज कार्यक्रमाचं वातावरण संपूर्ण पुसद भागामध्ये होतं, आज कार्यक्रम रद्द झालेला आहे, कसं एकंदरीत सांगा? नाही, कार्यक्रम तर होत राहील आणि प्राधान्य हे आपली जनतेलाच द्यायला पाहिजे, कारण की आपण त्यांचे सेवक म्हणून इथे काम करतो। तर माझं एवढंच म्हणणं आहे की हा प्रशासनाकडे तर मी हे पूर्ण पाहणी करण्यानंतर सर्व काही मांडणी करणारच आहे त्यांच्याकडे, पण आजचं वातावरण म्हणजे खरोखर हा ढगफुटीचं दृश्य आहे आणि मला जर फटका बसला असेल तर गरीब लोकांना फार मोठा फटका बसला असेल तिथे, म्हणून आज पाहणी करून सर्व अहवाल आम्ही कलेक्टर साहेबांना तिथे देणार आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर या पुसदच्या अशा राजकीय महत्त्वपूर्ण असलेल्या आणि राजकीय सत्ता केंद्र शक्ती केंद्र असलेल्या नाईक बंगल्याला सुद्धा पुराच्या या संपूर्ण पावसाचा जो आहे तो फटका या ठिकाणी बसलेला आहे आणि संपूर्ण घरात देखील पाणी जे आहे ते या संपूर्ण संदर्भानं शिरलेलं आहे। पूर्ण आपण पाहू शकतो की हा जो हॉल आहे या हॉलसह बंगल्याच्या आत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरलेलं आहे। संततधार पाऊस जो आहे तो सकाळपासून पुसदसह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कोसळतो आणि त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।